पुढे. बोथरा येथे संत श्री गीतेबाबा दिघोळकर दिंडी आषाढी वारी पालखी सोहळ्याचा भक्तिमय मुक्काम, वारकऱ्यांसाठी भोजन, नाश्ता व निवासाची उत्कृष्ट व्यवस्था. बोथरा तालुका परंडा, जिल्हा धाराशिव. दिनांक जुलै 19. शांतिब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यादरम्यान बोथरा येथील श्री नवनाथ सोमनाथ शेळके यांच्या संग्रही टाईप दादांचा आशीर्वाद बंगल्यावर दिनांक 18 जुलै 2026 रोजी सायंकाळी पालखी सोहळ्याचा मुक्काम मोठ्या भक्तिभावात पार पडला. यावेळी वारकऱ्यांसाठी जेवण, सकाळचा नाश्ता तसेच राहण्याची अत्यंत उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. शेळके परिवाराच्या या सेवाभावी उपक्रमाचे वारकरी व उपस्थित भाविकांनी मनापासून कौतुक केले. श्री क्षेत्र पैठण ते श्री क्षेत्र पंढरपूर या पायी आषाढी वारी पालखी सोहळ्यात सहभागी होणारी मानाची दिंडी क्रमांक 3 रथापुढे श्री संत गीतेबाबा दिघोळकर दिंडी मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी श्री क्षेत्र पैठण येथून प्रस्थान करून विविध गावांमधून हरिनामाचा गजर करत पुढे सरकत आहे. या दिंडीने पाटेगाव, दांडेगाव, मुंगी, हादगाव, बोधेगाव, बालमटाकळी, भाडगव्हाण, लाड, जळगाव, शेते, कुंडल, पारगाव, माळेगाव, मिरसांगवी, पहिले रिंगण, कासळवाडी, दहिवडी, शिरूर, कानोबाची वाडी, कोळवाडी, धनगरवाडी, केतकी वस्ती, हटकरवाडी, महेंद्रवाडी, कारमाथा, उंबरविहिरी, तांबा, राजुरी, नफरवाडी, पारगाव, दुसरे रिंगण, अनपडवाडी, खरडा, अंतरवली, पिंपरज, दांडेगाव, कंडारी, पिंपळे, पिंपरखेड, परंडा मार्गे बोथरा येथे दिनांक जून 18 रोजी मुक्काम केला. त्यानंतर सकाळी चहा व नाश्ता करून दिंडी परंडा मुंदशी मार्गे हरिनामाचा अखंड गजर करत श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. या पालखी सोहळ्यात कृष्णा गीते, बापू महाराज, शंकर गीते, शिवाजी खाडे, उमराव खाडे, विष्णू तागड, नामदेव राजगुरू, ओंकार बोंद्रे, बाळू तागड, मनोज टेपाळे, उपेंद्र टेपाळे, सुनीता गायकवाड, लक्ष्मीबाई गायकवाड, आशाबाई गायकवाड, स्वाती गीते, कलावती गायकवाड, अंजली टेकाळे, सुलोचना साळुंखे, उर्मिला भांडवलकर, छायाबाई चौधरी, नीलावती गायकवाड, शालन भोसले, आशाबाई बेडके, भगवान बेडके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, सूरज लोंढे, बारीकराव निकम यांच्यासह अनेक वारकरी सहभागी झाले होते. यावेळी बोथरा गावातील आजीनाथ शेळके, नवनाथ शेळके, सोमनाथ शेळके तसेच गावातील सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. वारकऱ्यांचे प्रेमाने स्वागत करून त्यांची सेवा करण्याची परंपरा जपत बोथरा गावाने पुन्हा एकदा वारकरी संप्रदायाप्रती असलेली आपली श्रद्धा आणि सेवाभाव अधोरेखित केला. संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने, टाळ मृदुंगाच्या निनादाने आणि भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे. मुख्य संपादक धनंजय गोफणे. ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये सामील असणारी ही मानाची दिंडी परंपरेनुसार गीतेबाबांची पूर्वीपासून या गीतेबाबांच्या सेवेच्या माध्यमातून ही दिंडी दर मुक्काम दर मजल करत आज 12व्या मुक्कामी आज रात्री आपण पारंड्यातील भोतरा या ठिकाणी शेळके साहेबांच्या घरी आज 12वा मुक्काम आपण केला आणि यापुढं बिटरगाव या ठिकाणी पुढील मुक्काम होईल. आणि शेळके साहेबांनी या ठिकाणी आमची खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्था केली, त्याबद्दल आम्ही सर्व वारकरी त्यांचे मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर सर्व वारकऱ्यांना सूचना आहे की त्यांनी सोबत चालण्याची कृपा करावी आणि आपल्या दिंडीची शोभा वाढवावी.
आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.